लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनी पासून। तर आता इथे नंदिनी म्हणते, म्हणूनच ह्यापुढे आम्हा कुणालाही तुमचं तोंड दाखवू नका। बाबांचा विचार करतोय म्हणून, पण ह्या घरात राहायचं असेल तर कोणालाही तोंड न दाखवता खाली मान घालून वावरावं लागेल असं म्हणते आता नंदिनी रम्या आणि वसवत्याला। मात्र त्या हात जोडून थांबलेल्या असतात तिच्या समोर। बोला, आहे मान्य असं म्हणते आता नंदिनी। तर आता वसवत्या म्हणते नंदिनी, तर आता नंदिनी म्हणते मान खाली। तर आता वसवत्या बोलणारच असतात, तर परत आता नंदिनी म्हणते मान खाली। तर आता वसवत्या मान खाली घालतात आणि रम्या पण। आजपासून आवाज खाली आणि नजर खाली असं म्हणते आता नंदिनी। ह्या घरातल्या कोणालाही तुमचं तोंड बघण्याची इच्छा नाही असं म्हणते आता नंदिनी। जा असं म्हणते आता नंदिनी। तर आता काव्या म्हणते थांबा ताई, तू ह्यांना आता सोडून दे। ठीक आहे, पण ह्यांच्यासारखी माणसं ह्या चपलेसारखी असतात असं म्हणते आता काव्या। कितीही पायात घालून मिरवलं तरी चालताना मागून आपल्यावर चिखल उडवणारच असं म्हणते आता काव्या। त्यामुळे मी आता फायनल वॉर्निंग देऊन सांगते असं म्हणते आता काव्या। इथून पुढे ह्यानी एकही उचापत केली किंवा आपल्यावर चिखल फेकायचा प्रयत्न केला तर मी यांना सोडणार नाही आहे असं म्हणते आता काव्या। कळलं असं म्हणते ती। ते तर करायचंच आहे काव्या असं म्हणते आता नंदिनी। आली अंगावर तर घेऊ शिंगावर असं म्हणते आता काव्या। तर आता पार्थ खुश होतोय सगळं बघून आणि जीवा पण। निघा असं म्हणते आता नंदिनी। तर आता वसवत्या आणि रम्या निघतात इथून। तर आता मानिनी विक्रमला तिचा फोन देते। तर आता विक्रम म्हणतो मानिनी, मला आता काही बोलायचं नाही असं म्हणते आता मानिनी। माफ करा ना बाई आता मला असं म्हणतो आता विक्रम। कधी कधी आपल्याच माणसांसमोर खानदारीसारखी पट्टी बांधून घेतोय मी, त्यामुळे असं समोरचं काहीच दिसत नाही आपल्याला। पण खरंच भान सोडूनच वागलो मी सगळ्यांशीच असं म्हणत होता विक्रम। बायको असं म्हणत होता विक्रम, प्लीज माफ कर मला असं म्हणत होता विक्रम। इथून पुढे मी तुझ्याशी कधीही भांडणार नाही असं म्हणत होता विक्रम। मग तर मी अजिबातच माफ करणार नाही असं म्हणते आता मानिनी। म्हणजे असं म्हणत होता विक्रम। तर आता सगळे हसायला लागतात। तर मानिनी म्हणते, म्हणजे माझ्या सासूबाई तुमच्या आई काय म्हणायच्या ते विसरलात? ओ बाबा, ज्या नवरा बायकोत भांडणच होत नाहीत ते नवरा बायकोच नाहीत असं म्हणतो आता जीवा आणि पार्थ। तर आता मिथून म्हणतो आय लाईक दिस। तर आता लांब थांबून वसवत्या आता राखी घेते विक्रमची हातामध्ये। माझ्या भावांनी तोडून फेकलेल्या या राखीची शपथ, नंदिनी आज जिंकली आहेस तू, पण मी सुद्धा वसुंधरा आहे असं म्हणते आता वसवत्या। तुझा आनंद मुळासाकट उपटून फेकेन मी असं म्हणते आता वसवत्या। मी हरली आहे, संपली नाही आहे असं म्हणते आता वसवत्या। तर आता सगळेजण हॅपी फॅमिली सारखं वागत असतात। मानिनीला मिठी मारतात नंदिनी आणि काव्या आणि बाकी सगळे आता एन्जॉय करत असतात। तर आता रात्र झालेली असते बघा प्रेक्षक, आणि आता इथे पार्थ आणि काव्याला दाखवले आपल्या रूम मध्ये ते झोपलेले असतात। तर आता काव्या बघते पार्थकडे। झोपलात का देशमुख असं म्हणते आता काव्या। तर आता पार्थ म्हणतो, काव्या देशमुख बोलतायत आणि आम्ही झोपू हिंमत आहे का आमची असं म्हणतो आता पार्थ। सरळ बोलताच येत नाही ना तुम्हाला असं म्हणते आता काव्या। सरळ बोलायचा विषय तुम्ही करताय असं म्हणतो आता पार्थ। कमाल आहे, आता बोलायचंच नाहीये मला तुमच्याशी असं म्हणते आता काव्या। अहो रुसू नका, बोला असं म्हणतो होता पार्थ। अहो रुसू नका, हवं तर फिस्कारा असं म्हणतो तो। काय म्हणाला तुम्ही असं म्हणते आता काव्या। ते चुकून आलं, ते बोलू नका आपलं रुसू नका फिस्करू चुकून आलं असं म्हणतो होता पार्थ। काय चुकून वगैरे आलेलं नाही आहे, तुम्ही सवयीने मुद्दाम बोललाय सगळं असं म्हणते आता काव्या। नाही तसं काही नाही आहे, माझ्या एवढंच म्हणणं आहे की माझी आई एवढंच म्हणते की ती म्हणते की मध्याच्या पोळ्यावर बसलेल्या माशीला ना छेडू नये असं म्हणत होता पार्थ। तुम्ही मला मधमाशी म्हणालात असं म्हणते आता काव्या। जाऊ दे ना, मला थांबायचंच नाही इथे, मी बाहेर जाऊन झोपते असं म्हणते आता काव्या। ऐका ऐका असं म्हणत होता पार्थ, बाहेर जाऊन झोपू नका। काय आताच घरातला एक मोठं वादळ बंद झालाय, तुम्ही बाहेर जाऊन झोपला तर वाटेल की अजून एक वादळ आलंय। नाही नाही, मी अजिबात तुम्हाला वादळ बोललेलं नाही असं म्हणत होता पार्थ। मी फक्त हे म्हणतोय की तुम्ही बाहेर जाऊन झोपला तर हा गैरसमज होईल, नेमकं हेच म्हणायचं होतं का तुम्हाला आता तरी असं म्हणते आता काव्या। तर आता पार्थ म्हणतो, ज्या गोष्टी घडून गेल्यात त्याविषयी मी का मस्करी करेन हो काव्या असं म्हणतो आता पार्थ। असं म्हणते आता काव्या। ती आहेच म्हणा असं म्हणते ती, आणि आता मग तिथे बसते खाली बेडवरती। पण मी काय म्हणते, ताईने हार मांडली नाही शेवटपर्यंत असं म्हणते आता काव्या, म्हणून आम्ही तिचा खरेपणा सिद्ध करू शकलो, मला तर त्या सुपर वुमन वाटतात असं म्हणत होता पार्थ। तर आता काव्या म्हणतो, सुपर वुमन म्हणजे किती गोष्टी घडून गेल्या तरी त्यांनी हार नाही मानली। बाबांनी वसवत्याची माफी मागायला सांगितली तरी माफी नाही मागितली तिने, कारण त्यांना माहिती होतं काही झालं तरी सत्य समोर येणारच। त्या क्षणी त्यांच्याकडे पुरावा होता आणि तो पुरावा होता तो त्यांच्यावरच उलटला। दुसरा कुणीतरी असला असताना त्यांनी कधीच हार मांडली असती, म्हणून मला नंदिनीचं कौतुक असं म्हणत होता पार्थ। तर आता काव्या म्हणते, नंदिनी ताई माझी आहेच हो तशी सॉलिड एकदम असं म्हणते त्या काव्या। तिच्यातली ही जी तक धरून राहायची क्वालिटी आहे ना तीच बेस्ट आहे असं म्हणते त्या काव्या। पण देशमुख एक गोष्ट सांगते तुम्हाला असं म्हणते त्या काव्या, ह्या सगळ्यांमध्ये माझा एका गोष्टीवर ठाम विश्वास बसत चाललाय असं म्हणते त्या काव्या। कोणती गोष्ट असं म्हणतो होता पार्थ। आपल्या आयुष्यात तेच घडतं जे डेस्टिनीने लिहून ठेवलेलं असतं असं म्हणते त्या काव्या। म्हणजे बघा ना,
नंदिनी ताईकडे दीपक नंतर एकही पुरावा नाही आहे असंच आपल्याला वाटत होतं. इनफॅक्ट ताईला सुद्धा तसंच वाटत होतं. पण आपण चौघं जेव्हा ताईच्या रूममध्ये बोलत होतो तेव्हा ड्रायव्हरचा विषय निघाला. तो ड्रायव्हर तोच माणूस निघाला ज्याला आपण भेटलो होतो असं म्हणते काव्या. सँडी. तो सँडी रेखाताईंचा भाऊ निघाला. आता त्या सँडीपर्यंत कसं पोचायचं हा जेव्हा विचार करत होतो तेव्हा आपल्याला फोटोज सापडले असं म्हणते आता काव्या. आपल्याला नाही सापडले पण त्या दोघांना ते फोटोज डस्टबिनमध्ये सापडले असं म्हणते आता काव्या. ते तुकडे आपण जोडले तेव्हा ताईला कळलं की हाच माणूस आहे दीपकचा साथीदार. त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला नियतीनेच मदत केली आहे हो ना असं म्हणते आता काव्या. म्हणजे थोडक्यात काय, नियतीने आपल्याला एक एक लेसन देत देत त्या पुराव्यापर्यंत नेलं असं म्हणते आता काव्या. वा, म्हणजे तुम्ही डेस्टिनीबद्दल एवढं खोलात जाऊन विचार करताय असं म्हणत होता पार्थ. आय लाईक इट असं म्हणतो तो. गंमत वाटते तुम्हाला असं म्हणते त्या काव्या. नाही अहो गंमत काय, तेवढ्यातच आता पार्थला मेसेज येतो तर आता तो आपला फोन घेतो आणि बघतो ऑफिसचा असं म्हणतो तो. काव्या 11-11 असं म्हणत होता पार्थ. युनिव्हर्सकडे काहीतरी विश मागूया असं म्हणत होता पार्थ. तर आता काव्या विश मागायला घेते. डोळे मिटते ती आणि हातही जोडते. तर आता पार्थ म्हणतो युनिव्हर्स काव्याची जी काही विश असेल ना प्लीज पूर्ण कर असं म्हणत होता पार्थ आणि मागून घेत होती. तर आता काव्या बघते पार्थकडे डोळे उघडे करून. युनिव्हर्स पार्थच्या मनात जे काय आहे ते मिळू दे त्यांना असं म्हणते आता काव्या. खूप चांगले आहेत ते. तर आता इथे जीवा आणि नंदिनी पण पार्कमध्ये बसलेले असतात. हा असं म्हणत होता जीवा. इतक्या सगळ्या केवस नंतर असं असं निवांत बसणं किती छान फिलिंग आहे ना असं म्हणत होता जीवा नंदिनीला. गेले काही दिवस आपल्याला आपल्याला नीट झोप सुद्धा लागलेली नव्हती. मग काय असं म्हणते आता नंदिनी. एकदम मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय असं म्हणते आता नंदिनी. शांत वाटतंय असं म्हणते नंदिनी. मी समजू शकतो असं म्हणतो आता जीवा. मी समजू शकतो तू एक्झॅक्टली तर काय फील करतेस ते, कारण सगळ्यात जास्त सफर तर तूच केलास असं म्हणतो आता जीवा. प्रचंड ओढाताण झाली आहे तुझी. नाही हो असं म्हणते आता नंदिनी. माझ्या एकटीची नाही, आपण सगळेच एका विचित्र फेजमधून जात होतो. मध्ये तर मला भीती सुद्धा वाटली की माझ्यामुळे आईबाबांच्या रिलेशनमध्ये कुठला प्रॉब्लेम तर नाही ना येणार असं म्हणते आता नंदिनी. तर आता जेव्हा म्हणतो त्यांच्या रिलेशनमध्ये कोणताही प्रॉब्लेम येईस तोपर्यंत ते असं बसले नसते असं म्हणतो आता जीवा. होपर्यंत आपल्याला पुरावेच मिळाले नसते तर असं म्हणते आता नंदिनी. आपण वसवत्यांना दोषी ठरवू शकलो नसतो तर असं म्हणते आता नंदिनी. तर हळूहळू आईबाबांमधला संवाद कमी होऊन संपेल की काय अशी भीती वाटायला लागली होती मला असं म्हणते आता नंदिनी. तर आता जीवा हसतो. म्हणजे स्वतःच्या डोक्यावर टांगती तलवार असताना सुद्धा तू दुसऱ्यांचाच विचार करत होतीस असं म्हणत होता जीवा. हे कमाल आहे असं म्हणत होता जीवा. तसं नाही हो जीवा, हे सगळं प्रकरण माझ्या बोलण्यामुळे चालू झालं होतं असं म्हणते आता नंदिनी. त्यामुळे जर माझ्यामुळे आपल्या घरातल्या नात्यांची कडी विस्कटली असती ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते असं म्हणते आता नंदिनी. शेवटी नाती रोपट्यासारखी असतात हो असं म्हणते आता नंदिनी. आणि जीवा तिच्याकडे बघत असतो आता. रोपट्याला कशी पाण्याची थाण लागते ना तशी नात्यांना सुद्धा प्रेमाची धार लागते. रोपट्यांच्या वाढीला जसं खत पाणी द्यावं लागतं ना तसंच नातं भरायला सुद्धा आपुलकीच्या, काळजीच्या, मायेच्या शब्दांची, स्पर्शाची गरज असते असं म्हणते आता नंदिनी. एखादं रोपटं त्याच मातीशी वर्षानुवर्षे आपलं नातं घट्ट धरून ठेवतं कारण त्यात पाण्याचा ओलावा असतो असं म्हणते आता नंदिनी. तसंच नातं टिकवायला त्यात मायेचा ओलावा असणं गरजेचं असतं असं म्हणते आता नंदिनी. तेव्हा कुठं ते नातं वर्षानुवर्ष तक धरून राहतं असं म्हणते आता नंदिनी. आईबाबांचं नातं सुद्धा मला त्या रोपट्यासारखंच वाटतं असं म्हणते आता नंदिनी. ज्याचा आता खूप मोठा वटवृक्ष झालाय असं म्हणते आता नंदिनी. त्यावर आपल्या शब्दांनी, विचारांनी उराड चालवली जाऊ नये ह्याचा विचार करून करून अस्वस्थ होत होते मी असं म्हणते नंदिनी. तर आता जीवा हसतो आणि म्हणतो, हे बघ जे वाईट घडायचं होतं ते घडून गेलं असं म्हणत होता जीवा. येणारं संकट येणारच हो की नाही असं म्हणत होतो. त्यामुळे आता छान आनंदी राहा आणि जमल्यास स्वतःचा सुद्धा विचार करायला लाग तू. ओके असं म्हणत होता जीवा. तर नंदिनी हसते तिला बघून. तर आता जीवा म्हणतो मनातल्या मनात, लग्न झाल्या दिवसापासून ते आजपर्यंत तू वेगळ्याच टँजंट मध्ये जगत असशील. प्रत्येकदा तुला लो फील झालं असेल पण तू कधीच तक्रार केली नाहीस. मनातलं दुःख हसण्यामागे लपवत आलीस. माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला असं म्हणत होता जीवा. रादर मी दिला पण तरीही तू आपल्या नाताबद्दल पॉझिटिव्ह होतेस. इतकं सगळं होऊन सुद्धा तू नात्यांच्या परीक्षेत तग धरून आहेस हे बघून छान वाटतंय मला. आणि मी जो तुला त्रास दिला त्यासाठी मनापासून सॉरी असं म्हणत होता जीवा मनातल्या मनात. नंदिनी मात्र त्याच्याकडे बघते आता. जीवा मात्र तिच्याकडेच बघत असतो बघा प्रेक्षक हो. तर नंदिनी म्हणते काय झालं तुम्ही असे का बघताय. सॉरी ते मी असं म्हणत होता जीवा. बोलता बोलता थॉटमध्ये निघून गेलो असं म्हणत होता जीवा. तर आता नंदिनी विचारत असते आणि म्हणते जीवा एक सांगू असं म्हणते आता नंदिनी. तुम्ही मला नेहमी म्हणालात ना की मी आनंदी राहू
आता या क्षणाला मी खरंच खूप आनंदी आहे असं म्हणते नंदिनी. कारण ह्या सगळ्या परीक्षेत तुम्ही माझ्या बाजूने कायम उभे होतात असं म्हणते नंदिनी. म्हणजे सगळे माझ्या विरोधात जातील तेव्हा सुद्धा माझ्या विरोधात झालं असं वाटत होतं पण नाही. तुम्ही माझा अंदाज खोटा ठरवला असं म्हणते नंदिनी जीवाला. ज्या दिवशी माझा अंदाज खोटा ठरला ना जीवा, त्या दिवशी मी खरंच खूप खुश झाले होते असं म्हणते नंदिनी. कारण ह्या सगळ्या प्रकरणात फक्त तुम्ही एकटेच होता ज्याने माझा नंदिनीवर पूर्ण विश्वास आहे हे ठामपणे सांगितलं होतं असं म्हणते नंदिनी जीवाला. माझा खरेपणा सिद्ध करण्यासाठी तुम्हाला पुराव्यांची सुद्धा गरज नाही पडली असं म्हणते नंदिनी. खरंच मला मला खरंच खूप छान वाटलं असं म्हणते नंदिनी. आता तुमचे आभार मानणं तुम्हाला आवडणार नाही कदाचित पण मला खूप छान वाटलं असं म्हणते नंदिनी. तुम्ही माझ्यासाठी भांडलात, माझ्यासाठी झडलात हे बघून मला खरंच खूप छान वाटलं असं म्हणते नंदिनी. ज्या क्षणी तुम्ही रम्याला म्हणालात की नंदिनी माझी बायको आहे आणि मी तिच्याच बाजूने बोलणार, त्या क्षणी मला ते जीवा आठवले ज्याने लग्नात माझ्या डोक्यावर हात ठेवला होता असं म्हणते नंदिनी. तेव्हा सुद्धा अख्खं जग माझ्या विरोधात होतं पण तुम्ही माझ्यासाठी देव म्हणून उभे राहिलात असं म्हणते नंदिनी. आणि आता नवरा म्हणून असं म्हणते नंदिनी. आणि डोळ्यात अश्रू असतात तिचे म्हणताना. तर आता बाजूला बघते नंदिनी तर आता तिथे जीवा मात्र झोपलेला असतो बघा प्रेक्षक. आणि तो हे सगळं ऐकतच नाही. जीवा एका गोष्टीची खंत मला कायम राहणार की आपलं नातं रोपट्यासारखं भरू शकणार नाही. कारण डिवोर्स नावाच्या गोष्टीने ते आपण आधीच खोडून टाकलंय. तर आता सकाळ झालेलं दाखवलंय. तर आता अलाराम होतो रम्या आणि वसवत्याच्या खोलीत. तर आता वसवत्या म्हणतात रम्या, हे रम्या तुझा फोन वाजतोय बघ, बंद कर बरं असं म्हणते आता वसवत्या. तर आता रम्या आपला फोन घेते आणि बंद करायचं बघते आता अलाराम. भास होता तुला आई, माझा फोन वाजत नाही असं म्हणते आता रम्या. तुझाच वाजतोय ग, बंद कर बरं असं म्हणते आता वसवत्या. गप नाही झोपू दे असं म्हणते आता रम्या. तेवढ्यातच आता काव्या येते समोर आणि चालू करते आता ती लॅम्प त्यांच्या खोलीतला. तुला अलाराम बंद करायला सांगितलं, तू काय लाईट लावतेस असं म्हणते आता वसवत्या. तेवढ्यातच इथे समोर बघा काव्या आणि मानिनी आलेले असतात. तर आता मानिनी त्यांचा चादर ओढते. आई अगं काय तू असं म्हणून रम्या उठते. तर आता वसवत्या आणि रम्या उठतात आणि बघतात तर काय मानिनी आणि काव्या समोर थांबलेले असतात. मानिनी तू आलीस काय आम्हाला उठवायला असं म्हणते तर वसवत्या. हो असं म्हणते तर मानिनी. आणि फक्त आज नाही रोजच येणार आहे असं म्हणते तर मानिनी. अगं असं म्हणते आता वसवत्या, आज फक्त तुमचं पांघरूण खेचलंय, उद्या अंगावर पाणी ओतू असं म्हणते आता मानिनी. आणि परवा कानात भोंगे सुद्धा वाजवू. अगं असं म्हणते तर वसवत. आणि तरीही तुम्हाला जाग आली नाही तर उद्यापासून तुम्ही दोघी हॉलमध्ये झोपायचं, कळलं असं म्हणते तर काव्या. झोपताय कसले असं म्हणते तर मानिनी. सुखाने झोपायचे दिवस गेले आता तुमचे असं म्हणते तर मानिनी. आता लवकर उठायचं आणि घरातली सगळी कामं करायची असं म्हणते तर मानिनी. आई अगं असं म्हणते आता रम्या. उठा असं म्हणते तर मानिनी. चला चला असं म्हणते आता काव्या. तर आता दोघी उठतात. तर आता मानिनी त्यांना साड्या आणून दिलेली असते बघा प्रेक्षक. पांढरी आणि निळ्या रंगाची साडी असते ती. हे काय असं म्हणते आता वसवात्या. आत्याबाई इतके चेहरे बदलले, तुम्ही आता कपडेही बदला असं म्हणते तर काव्या. हे घ्या, हे कपडे कसे आम्ही घालणार छी असं म्हणते तर रम्या. असं म्हणते तर मानिनी. तुला या घरात ठेवलंय हीच पुष्कळ समज असं म्हणते तर मानिनी. शिस्तीत राहायचं असं म्हणते मानिनी. आजपासून वेळेवर उठायचं, हे कपडे घालायचे आणि अख्खं घर आवरायचं असं म्हणते तर मानिनी. घ्या असं म्हणते तर काव्या. काव्या यांची कामगिरी पाहता यांना कुठलं काम देऊ ग घरातलं असं म्हणते तर मानिनी. मानिनी काकू आत्याबाईंना काहीतरी स्पेशलच काम द्यावं नाही लागेल नाही का असं म्हणते तर काव्या. असंही आत्याबाईंनी आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये मिळाचे खडे टाकलेच आहेत, त्यांना किचनचंच काम देऊ असं म्हणते तर काव्या. किचन असं म्हणते आता वसवत्या. किचन म्हणाले मी, कोठा नाही म्हणाले, असे काय चेहरे करताय असं म्हणते तर काव्या. अगं नाही म्हणजे तसं मी खूप महिन्यांमध्ये किचनमध्ये पाऊलही टाकलं नाही ना म्हणून म्हटलं मी असं म्हणते आता वसवत्या. आणि मानेनी अगं मला गुडघ्यांचा त्रास आहे ग, इतका वेळ नाही उभे राहू शकणार ताई. आहो त्रास तर व्हायला लागणारच ना, तरच तुम्हाला कळेल की इतरांना त्रास देऊ नये असं म्हणते तर मानेनी. चला किचन परफेक्ट आहे. आणि रम्या तू मी कसं काम करू शकणार ना, मला ऑफिस असतं असं म्हणते तर रम्या. मला आणि पार्थला वेळेवर निघायला लागतं ना, त्यामुळे मला जमणारच नाही असं म्हणते तर रम्या. गरज नाही आहे त्याची असं म्हणते आता काव्या. पार्थ देशमुख टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये एक रम्या गेली नाही तर त्यांचं काम थांबणार नाही असं म्हणते तर काव्या. ते मॅनेज करतील सगळं, तुला जायची गरज नाही असं म्हणते तर काव्या. नाही नाही अहो मी हवं तर वर्क फ्रॉम होम करू का, त्याचीही गरज नाही असं म्हणते तर काव्या. वर्क फ्रॉम होम नाही रम्या, वर्क फॉर होम करायचंय तुला असं म्हणते आता काव्या. घरासाठी काम करायचंयस तू असं म्हणते तर काव्या. कळलं अगं पण असं म्हणते आता रम्या. रम्या तुझं ऑफिस बंद आहे, तू लादी पोछा करायचास असं म्हणते तर मानिनी. काय असं म्हणतात दोघे पण, वसवत्या आणि रम्या. मानिनी अगं काय एवढा छळ करतेस आमचा, हवं तर मी तुझ्या पाया पडते तुझ्या, पण माझ्या रम्याला अशा कामाची सवय नाही आहे ग असं म्हणते तर वसवत्या. तर आता काव्या म्हणते
ठीक आहे, मग आता सवय होईल. अगं पण मी कसं कसं असं म्हणते तर रम्या बस करा तुमची ही नाटकं पुरं झालंय आता असं म्हणते तर मानेनी. अरवा पटपट आणि चेंज करा आणि खाली या चला असं म्हणते तर मानेनी. चला म्हणून आता दोघी खाली जातात. वसवत्या आणि रम्या. आता कळेल या दोघींना. मानिनी काकू तुम्ही आमच्या सासूबाई आहात, पण आता सासूरवास यांचा सुरू होणार आहे असं म्हणते तर काव्या. तरी बरं आता जन्मेजय आणि नंदिनी घरात नाहीयेत. ते सकाळी लवकर आनंद निवासचं सामान खरेदी करायला गेलेत डेकोरेशनचं. नंदिनी तर इथे असलीस ती तर तिला भगवलं नसतं असं म्हणते आता काव्या. काव्या तुझी ताई ना खूपच जास्त चांगली आहे का असं म्हणते आता मानेने. माणसाने कधी कधी इतकं चांगलंही असू नये असं म्हणते आता मानेने. या दोघींनी मिळून आपल्या घरात महाभारत घडवलंय असं म्हणते आता मानेने. या दोघींमुळे तुम्हाला सगळ्यांना लग्नात जो मनस्ताप झालाय ना ह्या मनाने काहीच नाही आहे ग असं म्हणते तर मानेने. खरं आहे असं म्हणते तर काव्या. झालं का आवरून असं म्हणते तर मानेने. तर आता दोघीही कपडे घालून येतात बघा प्रेक्षक बसवात्या आणि रम्या. तर पांढरी आणि निळ्या रंगाची साडी आणि पांढरा आणि निळा चुडीदार घालून येते आता रम्या. आणि वसवात्या साडीमध्ये असतात. म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये असतो ना ड्रेस तसला ड्रेस आहे बघा ह्यांचा प्रेक्षक हो. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकामध्ये काय आहे ते. गणपती बाबा तर येणारच आहे, सगळ्यांना आशीर्वाद देणार आहे असं म्हणते तर मानेनी. माझी ना एक इच्छा आहे असं म्हणते तर मानेनी. तर नंदिनी म्हणते कोणची इच्छा. तर आता मानिनी म्हणते तुमची दोघांची मंगळागौर. तर आता नंदिनी म्हणते मंगळागौर. तर आता इथे वसवत्या कांदे कापत असते. तर आता मानिनी ते म्हणते आजपर्यंत इतरांच्या डोळ्यातनं पाणी काढले ना, मग येऊ दे थोडंसं पाणी तुमच्या डोळ्यातून. तर आता इथे रम्या पायपूजा करत असते. तर मग आता काव्या म्हणते हॉल बाकी आहे, बाकी सगळ्यांचे रूम बाकी आहे तसं म्हणते तर काव्या रम्याला. पटपट कर चल असं म्हणते तर काव्या. म्हणजे हे सगळं काम मी एकटीने करायचं आहे असं म्हणते तर काव्या. हो असं म्हणते तर काव्या. घरातला प्रत्येक रूम मध्ये बागडत होतीस ना तू, आता तू केलेल्या काळ्या कृत्यांचे डाग पुसायला नको असं म्हणते त्या काव्या. तर आजचा भाग इथे संपतो. तर प्रेक्षक हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.